मित्रांनो, टोटल एज्युकेअर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। एसबीआय कडून नुकतंच एक नोटिफिकेशन मिळाली आहे। भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनर ऑफिसर पदासाठी मेगा भरती निघाली आहे। यामध्ये टोटल 2000 जागा आहेत। पदाचे नाव प्रोबेशनरी ऑफिसर पीओ। यामध्ये एससी साठी 300 जागा, एसटी साठी 150, ओबीसी साठी 540 जागा, ईडब्ल्यूएस साठी 200, जनरल साठी 810 असे एकूण 2000 पदांसाठी भरती निघाली आहे। याला लागणारी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी, विशेष करून जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्षात किंवा सेमिस्टर मध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात। आता वयाची अट पाहूया। 1 एप्रिल 2020 रोजी 21 ते 30 वर्षे, एससी एसटी साठी 5 वर्षे सूट, ओबीसी साठी 3 वर्षे सूट, नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत। याला लागणारी फी पाहूया। जनरल ईडब्ल्यूएस ओबीसी साठी 750 रुपये, एससी एसटी पीडब्ल्यूडी साठी फी नाहीये। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2020। परीक्षा पाहूया। पूर्व परीक्षा आहे 31 डिसेंबर 2020 आणि 2, 4, 5 जानेवारी 2021। मुख्य परीक्षा 29 जानेवारी 2021। आता पाहूया सविस्तर जाहिरात। स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनर ऑफिसर पीओ म्हणून नियुक्तीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून अर्ज मागवले जात आहेत। निवड झालेले उमेदवार भारतात कुठेही तैनात केले जाऊ शकतात। अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना पात्रतेच्या तारखेपर्यंत पदासाठी पात्रता निकष पूर्ण करण्याची विनंती केली जाते। शुल्क भरण्यासाठी शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी म्हणजे 4/12/2020 ऑनलाईन पद्धतीने बँकेत शुल्क जमा केले तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल। उमेदवारांना तपशील आणि अपडेटसाठी बँकेची वेबसाईट bank.sbi/careers किंवा नियमितपणे www.sbi.co.in/careers तपासण्याचा सल्ला दिला जातोय। कोणताही बदल अद्ययावत असल्यास कोणतीही स्वतंत्र सूचना किंवा जाहिरात इत्यादी जारी केले जाणार नाही। स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून रुजू होण्याची आकांक्षा बाळगणारे संभाव्य उमेदवार पात्रता निकष, ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया, अर्ज शुल्क भरणे, कॉल लेटर जारी करणे, प्रक्रिया आणि परीक्षांचा नमुना इत्यादी जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन केल्यानंतर अर्ज करू शकतात। पात्र उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे, जे 3 टप्प्यात टप्पा 1, टप्पा 2 आणि 3। पहिल्या टप्प्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना फेज 2 साठी परीक्षा द्यावी लागेल। दुसऱ्या टप्प्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना नंतर तिसऱ्या टप्प्यासाठी बोलाविले जाईल। आता घटनांचे तात्पुरते वेळापत्रक खालीलप्रमाणे पाहूया, ज्यामध्ये ऍप्लिकेशन फॉर्म, रजिस्ट्रेशन आणि फी भरणे याची तारीख आहे 14/11/2020 ते 4/12/2020। प्राथमिक परीक्षा कॉल लेटर्स डाउनलोड करणे डिसेंबर 2020 चा तिसरा आठवडा। पहिला टप्पा ऑनलाईन प्राथमिक परीक्षा 31 डिसेंबर 2020 आणि 2, 4 आणि 5 जानेवारी 2021। प्राथमिक परीक्षेचा निकाल जाहीर होणार जानेवारी 2021 चा तिसरा आठवडा। मुख्य परीक्षा कॉल लेटर डाउनलोड करणे जानेवारी 2021 चा तिसरा आठवडा। दुसरा टप्पा ऑनलाईन मुख्य परीक्षा 29 जानेवारी 2021। मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर फेब्रुवारी 2021 चा तिसरा किंवा चौथा आठवडा। फेज 3 कॉल लेटर डाउनलोड करणे फेब्रुवारी 2021 चा 3 आणि 4 आठवडा। तिसरा टप्पा मुलाखत किंवा समूह फेब्रुवारी-मार्च 2021। अंतिम निकाल जाहीर करणे मार्च 2021 चा शेवटचा आठवडा। एससी एसटी आणि अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांसाठी पूर्व परीक्षा प्रशिक्षण कॉल लेटर्स डाउनलोड करणे डिसेंबर 2020 चा दुसरा आठवडा आणि पूर्व परीक्षा प्रशिक्षणाचे आयोजन डिसेंबर 2020 चा तिसरा आणि चौथा आठवडा। उमेदवारांना तपशील आणि अपडेटसाठी बँकेच्या वेबसाईटवर नियमितपणे भेट दिल्याचा सल्ला दिला जातो। आता पाहूया रिक्त पदे, ज्यामध्ये एससी साठी 300 जागा, एसटी साठी 150, ओबीसी साठी 540, ईडब्ल्यूएस साठी 200, जनरल साठी 810 असे एकूण 2000 जागा आहेत। वर दिलेली रिक्त पदे तात्पुरती आहेत आणि बँकेच्या गरजेनुसार वेगवेगळी असू शकतात। ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जागा केवळ नॉन क्रिमिलियर ओबीसी उमेदवारांनाच उपलब्ध आहेत। क्रिमिलियर ओबीसी उमेदवारांनी आपली श्रेणी जनरल म्हणून सूचित करावी। पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांची रिक्त पदे आडवी राखीव असतात। आता पाहूया आवश्यक शैक्षणिक पात्रता 31/12/2020 पर्यंत। मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा
केंद्र सरकारने मान्यता प्राप्त केलेली कोणतीही समकक्ष पात्रता. जे त्यांच्या पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या सेमिस्टरमध्ये आहेत तेही तात्पुरती अर्ज करू शकतात आणि मुलाखतीसाठी बोलावल्यास त्यांना 31/12/2020 रोजी किंवा त्यापूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल. इंटिग्रेटेड ड्युएल डिग्री प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांनी IDDU उत्तीर्ण होण्याची तारीख 31/12/2020 पूर्वी आहे याची खात्री करावी. चार्टर्ड अकाउंटंटची पात्रता असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. त्यामध्ये टीप पाहूया. पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याची तारीख विद्यापीठ संस्थेने जारी केलेल्या गुणपत्रिकेवर किंवा तात्पुरत्या प्रमाणपत्रावर परीक्षा देण्याची तारीख असेल. विशिष्ट परीक्षेचा निकाल विद्यापीठ संस्थेच्या वेबसाईटवर टाकल्यास विद्यापीठ संस्थेच्या योग्य प्राधिकरणाने जारी केलेले प्रमाणपत्र ज्या तारखेला वेबसाईटवर टाकण्यात आले ते उत्तीर्ण होण्याची तारीख म्हणून घेतली जाईल. नंबर 2 ची टीप. उमेदवाराने ऑनलाईन अर्जातील जवळच्या 2 दशमामांना ग्रॅज्युएशन मध्ये मिळालेली टक्केवारी दर्शवावी. जेथे CGPA OGPA दिले जाते तेथे त्याचे टक्केवारीत रूपांतर केले पाहिजे आणि ऑनलाईन अर्जात दर्शविले पाहिजे. मुलाखतीसाठी बोलावल्यास उमेदवाराला योग्य प्राधिकरणाने जारी केलेले प्रमाणपत्र सादर करावे लागेल ज्यात ग्रेडचे टक्केवारीत रूपांतर करण्याबाबतचे विद्यापीठाचे नियम आणि निकषांच्या संदर्भात उमेदवाराने मिळवलेल्या गुणांची टक्केवारी याचा अहवाल सादर करावा लागेल. टीप 3. टक्केवारीचे गणित पाहूया. सर्व सेमिस्टरमध्ये उमेदवाराला मिळालेल्या एकूण गुणांचे सर्व सेमिस्टरमध्ये विभाजन करून सर्व विषयांमध्ये जास्तीत जास्त गुणांचे विभाजन करून टक्केवारी गुण मिळवले जातील. ज्या विद्यापीठांमध्ये केवळ सन्मान चिन्हांच्या आधारावर वर्ग किंवा ग्रेड ठरवले जाते त्या विद्यापीठांसाठीही हे लागू असेल. 59.99% टक्केवारीकडे दुर्लक्ष केले जाईल. म्हणजेच 59.99% लोक 60% कमी समजले जातील आणि 54.99% लोक 55% कमी वागणूक देतील. आता वयाची अट पाहूया. 1/4/2020 रोजी उमेदवार 21 वर्षापेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावा. म्हणजे उमेदवारांचा जन्म हा 1/4/1999 नंतर आणि 2/4/1990 पूर्वी झालेला नसावा. दोन्ही दिवस सर्वसमावेशक आहेत. उच्च वयोमर्यादा खालीलप्रमाणे असेल. त्यामध्ये नंबर 1 अनुसूचित जाती आणि जमातीसाठी 5 वर्षे, इतर मागासवर्गीय नॉन क्रिमिलियरसाठी 3 वर्षे, बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती PWD SC/ST साठी 15 वर्षे, PWD OBC साठी 13 वर्षे, PWD जनरल EWS साठी 10 वर्षे, माजी सैनिकांसाठी 5 वर्षे. आता निवड प्रक्रिया. प्रोबेशनरी ऑफिसरची निवड त्रिस्तरीय प्रक्रियेद्वारे केली जाईल. त्यामध्ये पहिला टप्पा प्री एक्झामिनेशन असेल. त्यामध्ये 100 गुणांसाठी वस्तुनिष्ठ परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल. चाचणीत 3 विभाग असतील. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र वेळेसह खालीलप्रमाणे असतील. ज्यामध्ये पहिली परीक्षा इंग्रजी भाषेवर असेल. त्यामध्ये 30 प्रश्न असतील. नंबर 2 संख्यात्मक ऍप्टिट्यूड. त्यामध्ये 35 प्रश्न. तर्कसाठी 35 प्रश्न. असे एकूण 100 प्रश्न असतील आणि गुण असतील 100. यासाठी लागणारा कालावधी प्रत्येक एक्झामिनेशनसाठी 20-20-20 मार्क असतील. म्हणजेच 1 तासाचा अवधी असेल. मुख्य परीक्षेसाठी निवड निकष. प्राथमिक परीक्षेत गुण मिळवलेल्या एकूण गुणांच्या आधारे श्रेणीनिहाय गुणवत्ता यादी काढली जाईल. कोणताही विभागीय कट ऑफ होणार नाही. 10 वेळा अंदाजे प्रत्येक श्रेणीतील रिक्त पदांची संख्या वरील गुणवत्ता यादीतून मुख्य परीक्षेसाठी कमी केली जाईल. दुसरा टप्पा मेन एक्झामिनेशन. मुख्य परीक्षा ऑनलाईन घेतली जाईल आणि त्यात 200 गुणांसाठी वस्तुनिष्ठ परीक्षा आणि 50 गुणांसाठी वर्णनात्मक परीक्षा यांचा समावेश असेल. वस्तुनिष्ठ चाचणी संपल्यानंतर लगेचच वर्णनात्मक चाचणी घेतली जाईल आणि उमेदवारांना त्यांची वर्णनात्मक चाचणी उत्तरे संगणकावर टाईप करावी लागतील. नंबर 1 वस्तुनिष्ठ चाचणी. वस्तुनिष्ठ चाचणीचा कालावधी 3 तासांचा आहे आणि त्यात प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र वेळ असेल. त्यामध्ये नंबर 1 रिझनिंग आणि कम्प्युटर ऍप्टिट्यूड 45 प्रश्न 60 गुण, कालावधी 60 मिनिटे. नंबर 2 डेटा विश्लेषण आणि अर्थ 35 प्रश्न 60 गुण 45 मिनिटे. नंबर 3 सर्वसाधारण अर्थव्यवस्था आणि बँकिंग जागृतावर 40 प्रश्न 40 मार्क 35 मिनिटांचा कालावधी. नंबर 4 इंग्रजी भाषा 35 प्रश्न 40 गुण 40 मिनिटांचा कालावधी. असे एकूण 155 प्रश्न 200 गुण 3 तासाचा कालावधी असेल. नंबर 3 वर्णनात्मक चाचणी. वर्णनात्मक चाचणीचा कालावधी 30 मिनिटांचा आहे. एकूण 50 गुणांसाठी 2 प्रश्न असलेली ही इंग्रजी भाषेची पत्रलेखन आणि निबंध परीक्षा असेल. तिसऱ्या टप्प्यासाठी निवड निकष. फेज 3 मुख्य परीक्षा. यामध्ये गुण मिळवणाऱ्या एकूण गुणांच्या आधारे श्रेणीनिहाय गुणवत्ता यादी काढली जाईल. कोणताही विभागीय कट ऑफ होणार नाही. श्रेणीनिहाय रिक्त पदांपैकी 3 पट अंदाजे संख्या करणारे उमेदवार असतील. श्रेणीनिहाय गुणवत्ता यादीतून तिसऱ्या टप्प्यासाठी किमान एकूण पात्रता गुण मिळवणाऱ्या उमेदवारांच्या अधीन आहे. आता चुकीच्या उत्तरासाठी दंड. दोन्ही प्राथमिक आणि मुख्य परीक्षा लागू असतील.
वस्तुनिष्ठ चाचण्यांमध्ये चिन्हांकित केलेल्या चुकीच्या उत्तरासाठी दंड आकारला जाईल. ज्या प्रश्नासाठी उमेदवारांनी चुकीचे उत्तर दिले आहे त्या प्रश्नासाठी नेमण्यात आलेल्या गुणांपैकी 1/4 सुधारित गुण मिळवण्यासाठी दंड म्हणून कापले जातील. जर एखादा प्रश्न कोरा राहिला तर उमेदवाराने कोणतेही उत्तर दिले नाही तर त्या प्रश्नाला कोणताही दंड ठोठावला जाणार नाही. प्राथमिक आणि मुख्य परीक्षांसाठी विभागीय गुण राखले जाणार नाहीत. तिसरा टप्पा. कोविड-19 साथीमुळे आवश्यक सामाजिक विभाजन आणि सुरक्षा उपाय लक्षात घेता तिसऱ्या टप्प्यात फक्त 50 गुण मुलाखतीचा समावेश असू शकतो किंवा मुलाखत 30 गुण आणि ग्रुप एक्सरसाइज 20 गुण. अंतिम निवडीसाठी विचार करण्यासाठी उमेदवारांना तिसऱ्या टप्प्यात किमान पात्रता गुण मिळवावे लागतील. ओबीसी प्रवर्गाअंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांना नॉन क्रिमिलियर कलम असलेले ओबीसी प्रमाणपत्र सादर करावे लागतील. ज्या उमेदवारांनी ओबीसी म्हणून नोंदणी केली आहे पण ओबीसी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या आणि सर्वसाधारण प्रवर्गाअंतर्गत मुलाखत घेण्याची विनंती करणाऱ्या उमेदवारांचे मनोरंजन केले जाणार नाही. आता फायनल सिलेक्शन पाहूया. उमेदवारांना फेज 2 आणि फेज 3 मध्ये स्वतंत्रपणे पात्र ठरावे लागेल. मुख्य परीक्षेत मिळालेले गुण फेज 2 वस्तुनिष्ठ परीक्षा आणि वर्णनात्मक चाचणी या दोन्हींचा अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी फेज 3 मध्ये मिळालेल्या गुणांमध्ये समावेश केला जाईल. प्राथमिक परीक्षेत फेज 1 मिळालेले गुण निवडीसाठी अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी जोडले जाणार नाहीत. तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांनी मिळवलेले गुण 250 गुणांपैकी 75 गुणांपैकी बदलले जातील आणि तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचे 50 गुणांपैकी 25 गुणांपैकी रूपांतर केले जाते. फेज 2 आणि फेज 3 चे रूपांतर गुण एकत्रित केल्यानंतर 100 पैकी अंतिम गुणवत्ता यादी येईल. त्यामध्ये प्रत्येक श्रेणीतील अव्वल गुणवत्ता स्थानीय असलेल्या उमेदवारांकडून निवड केली जाईल. रिझल्ट पब्लिकेशन. प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि अंतिम निकाल बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिला जाईल. परीक्षा केंद्रे. भारतातील अनेक केंद्रावर या परीक्षा ऑनलाईन घेतल्या जातील. प्राथमिक परीक्षेच्या केंद्रांची तात्पुरती यादी परिशिष्ट 1 म्हणून जोडली जाईल. नंबर 2. परीक्षा केंद्र बदलण्याची कोणतीही विनंती केली जाणार नाही. नंबर 3. प्रतिसाद, प्रशासकीय व्यवहार्यता इत्यादीनुसार कोणतीही परीक्षा केंद्र रद्द करण्याचा आणि किंवा इतर काही केंद्र जोडण्याचा अधिकार स्टेट बँकेला आहे. नंबर 4. त्याने किंवा तिने निवडलेल्या उमेदवाराव्यतिरिक्त उमेदवाराला कोणतेही केंद्र वाटप करण्याचा अधिकार स्टेट बँकेला आहे. नंबर 5. उमेदवार त्याच्या किंवा स्वतःच्या जोखीम आणि खर्चाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देईल आणि कोणत्याही प्रकारचे दुखापत किंवा नुकसान इत्यादींसाठी स्टेट बँक जबाबदार राहणार नाही. नंबर 6. परीक्षा हॉलमध्ये कोणतेही अनुचित वर्तन, गैरवर्तन झाल्यास स्टेट बँकेने घेतलेल्या भविष्यातील परीक्षांमधून उमेदवारी अपात्रता रद्द होऊ शकते. नंबर 7. मुख्य परीक्षेची केंद्रे मर्यादित असतील. आता कर्जमाफी. सध्या प्रारंभिक मूळ वेतन 27,620 4 आगाऊ वाढीसह 23,700 980 7 980 7 30,560 1145 2 32,850 1310 7 42,020 लागू आहे. हा अधिकारी वेळोवेळी लागू होणाऱ्या नियमानुसार डीए, एचआरए, लीज भाडे, सीसीए, मेडिकल आणि इतर भत्यांसाठी पात्र असेल. लवकरच त्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. आता सामील होणे, प्रशिक्षण आणि करिअर मार्ग पाहूया. निवड झालेल्या उमेदवारांना ऑनलाईन अभ्यासक्रमाद्वारे मूलभूत बँकिंग ज्ञानाचा सामना करावा लागेल आणि प्रवेश घेण्यापूर्वी त्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. निवड झालेल्या उमेदवारांना किमान 3 वर्षाच्या कालावधीसाठी बँकेची सेवा करण्यासाठी 2 लाख रुपये किमतीचा बॉन्ड कार्यान्वित करावा लागेल. सामील होण्याच्या तारखेपासून 3 वर्षांची मुदत संपण्यापूर्वी उमेदवाराने बँकेच्या सेवेचा राजीनामा दिल्यास बँकेकडून बॉन्डची मागणी केली जाईल. सामील झाल्यावर निवड झालेल्या उमेदवारांना प्रोबेशनर ऑफिसर म्हणून घोषित केले जाईल आणि ते 2 वर्षासाठी प्रोबेशनरवर असू शकतात. प्रोबेशन कालावधीत बँकेच्या विस्तारित धोरणानुसार त्यांचे सातत्याने मूल्यांकन केले जाईल. बँकेने वेळोवेळी निर्धारित केलेल्या मानकांनुसार मूल्यांकनात पात्र ठरलेल्या उमेदवारांना बँकिंग ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल 1 म्हणजेच JMGS 1 मध्ये पुष्टी दिली जाईल. जर कोणताही उमेदवार किमान मानके साध्य करण्यात अपयशी ठरला तर भौतिक वेळी लागू असलेल्या बँकेच्या धोरणानुसार त्याच्या किंवा तिच्या सेवा बंद केल्या जाऊ शकतात. बँक करिअरच्या वाढीसाठी प्रचंड संधी उपलब्ध करून देते, ज्यात परदेशात पोस्टिंगच्या संधीचाही समावेश आहे. बँकेच्या आकर्षक जाहिरात धोरणांमुळे गुणवंत आणि अत्यंत हुशार अधिकाऱ्यांना योग्य वेळी टॉप मॅनेजमेंट ग्रेडपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. नंबर 8. अर्ज शुल्क आणि सूचना शुल्क नॉन रिफंडेबल असेल. सर्वसाधारण EWS OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 आणि SC ST PWD उमेदवारांसाठी 0 असेल. एकदा भरल्यानंतर अर्ज शुल्क कोणत्याही खात्यावर परत केले जाणार नाही किंवा इतर कोणत्याही परीक्षा किंवा निवडीसाठी राखीव ठेवता येणार नाहीत. पूर्व परीक्षा प्रशिक्षण. भारत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार SC ST
धार्मिक अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांसाठी काही केंद्रावर बँक पूर्व परीक्षा प्रशिक्षणाची पेट व्यवस्था करू शकते. स्वखर्चाने अशा प्रशिक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या वरील श्रेणीतील उमेदवार ऑनलाईन अर्ज करताना संबंधित स्तंभाविरुद्ध सूचित करू शकतात. आता संधीची संख्या, श्रेणी आणि जास्तीत जास्त संधीची अनुज्ञेय संख्या. सर्वसाधारण ईडब्ल्यूएस साठी 4 संधी असतील. सर्वसाधारण ईडब्ल्यूएस पीडब्ल्यूडी साठी 7 संधी असतील. ओबीसी साठी 7, ओबीसी पीडब्ल्यूडी साठी 7, एससी एसटी पीडब्ल्यूडी एसटी कॅटेगरी पीडब्ल्यूडी साठी कोणतेही बंधन नाही. ज्या उमेदवारांनी आधीच जास्तीत जास्त अनुज्ञेय संधीसाठी परीक्षा दिली आहे ते अर्ज करण्यास पात्र नाहीत. 18/4/2000 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेतून संधींची संख्या मोजली जाईल. प्राथमिक परीक्षेत परीक्षा देण्याची संधी म्हणून गणना केली जाणार नाही. ज्या वर्षात एकच लेखी परीक्षा घेण्यात आली आहे, अर्थात कोणतीही प्राथमिक परीक्षा झालेली नाही, या परीक्षेत परीक्षा देण्याची संधी म्हणून गणना केली जाईल. आता अर्ज कसा करावा? उमेदवार 14/11/2020 ते 4/12/2020 पर्यंतच ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्जाची इतर कोणतीही पद्धत स्वीकारली जाणार नाही. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पूर्वअटी: उमेदवाराकडे वैध ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे, जे निकाल जाहीर होईपर्यंत सक्रिय ठेवले पाहिजे. मुळात ईमेल, SMS द्वारे बँकेकडून कोणताही संवाद, कॉल लेटर्स, सल्ला प्राप्त करण्यासाठी आवश्यक आहे. आता फॉर्म भरण्याच्या गाईडलाईन्स: उमेदवारांना बँकेच्या करिअर वेबसाईट माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करावी लागेल किंवा www.sbi.co.in/careers नोंदणीनंतर उमेदवारांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग वापरून ऑनलाईन पद्धतीने आवश्यक अर्ज शुल्क भरणे बंधनकारक आहे. आता सर्वसाधारण माहिती: उमेदवारांना अर्ज सादर केल्यानंतर ऑनलाईन अर्ज तयार केलेल्या प्रणालीची प्रिंटआउट घेण्याचा सल्ला दिला जातो. नंबर 2, उमेदवारांनी अर्ज केलेल्या पदासाठी आपल्या पात्रतेबद्दल समाधानी असले पाहिजे. बँक ऑनलाईन अर्जात सादर केलेल्या माहितीच्या आधारे आवश्यक शुल्कासह पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांची चाचणी घेईल आणि मुलाखतीच्या वेळीच त्यांची पात्रता निश्चित करेल. नंबर 3, उमेदवारांना समारोपाच्या तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचा सल्ला दिला आला आहे आणि इंटरनेट किंवा वेबसाईट जॅमवर किंवा जड भारामुळे वेबसाईटवर लॉग इन करण्याची शक्यता टाळण्यासाठी शेवटच्या तारखेपर्यंत थांबू नये. आता एक्झामिनेशन सेंटर्स कोणते आहेत ती पाहूया. तात्पुरती लिस्ट असेल. मी महाराष्ट्रातील परीक्षा सेंटर सांगतो, ज्यामध्ये प्री एक्झामसाठी अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर. मेन एक्झामिनेशन सेंटर औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई. तर मित्रांनो, अशा प्रकारे होती SBI PO ची सविस्तर जाहिरात. हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि टोटल एज्युकेअर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर ऑलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला यापुढील नोटिफिकेशन्स मिळतील. धन्यवाद.